हां ऐक ऐक ऐक, स्क्रोल करत राहू नको. त्यापेक्षा एक काम कर, मोबाईल खाली जा, कुठं असशील तिथनं, नाही तर असशील तिथं मोबाईल घे, कॅमेरा ऑन कर आणि व्हिडिओ चालू कर. नाही तर तू असंच राहणार आहेस, माझ तरी माहिती आहे. कारण का मी पण असंच होतो आणि मुंबईत काम करून आता इकडं आलो आहे मी गावात. आणि शेवटी माझं असं गावातच व्हिडिओ बरा पण वाटत आहे, तर व्हिडिओ करूच पण काय वाटत नाही. तू जर माणसांची भीती वाटत असेल तर असं जा कुठेतरी शांत ठिकाणी आणि व्हिडिओ कर. कारण का आत्ताचं बघितलं तर मराठी व्लॉगर मी कमी बघितले माझ्या वयाचं तरी. कारण का ते हिंदीत आता हाच जर मी हिंदीत बोलतोय ना तर भरपूर जण लाईक बिक केला नाही असतो. पण मी का सांगतोय की आपल्याच मराठी भाषेस पुढं न्यायचं आहे आणि असं काहीतरी करायचं आहे की ही गावाची संस्कृती आहे ती कमी नाही झाली पाहिजे. कुठं ना कुठं मला असं वाटतं की कमी होतं ही संस्कृती. सगळीजणं मुंबईत जात आहेत, तर आपल्यासच करून दाखवायचं आहे. तर वेळ नको फुकट घालव. तू आता असशील किती पण वयाचो, 18, 19, 20च्या पुढं पण कर रे. आता 20च्या माझा 20 वय आहे, 20च्या वरती असतील त्यासनी मी दादा म्हणतो. दादा कर भावा कर, मोठं भाव आहेस माझं, कर तू, नाही तर वेळ जाणार. आणि माझ्या वयाचे त्यासने सांगतोय की हा ब एवढा इझी आहे, एवढा असा कॅमेरा धर. हा पण मी घरी बनवला आहे, हवा असला तर माझ कमेंट कर. कुठं जवळपास असलं, मी रत्नागिरीचो जवळपास असलं तर करून पण देईन मी. फक्त पंख्याची एक रॉड दे, सेल्फी स्टिक लगेच करून देतो. कारणा नका घेऊ रे, कारणा नका घेऊ, डायरेक्ट घे ना कॅमेरा. तर तुझ्याकडे आता मोबाईल स्क्रोलच करत राहतस ना, कर ना व्हिडिओ, बिंदास कर, असं धरून कर. बोलायचं आहे आपल्यास फक्त एकमेकांशी, बाकी काय सीन ना. व्हॉट्सअपचा नंबर पण देतो, फक्त व्हिडिओ करून पाठव. तर कुठेतरी पाठव, तो मी अपलोड करीन हवा असला तर, पण व्हिडिओ कर रे, असा नको. नाही तर कठीण आहे आपला. कारण का आपलं अस्तित्व आपल्यासच बनवायचं आहे. आणि आपली मराठी माणसं अशी आहेत की जास्त बघितली तर माझ्या लाईफमध्ये आलेली सांगतो, जास्त बघितली ती पाठी खेचाय जास्त जण आहेत. तू सपोर्ट नाही करणार कोण, पण बोलून बच्चनगिरी भरपूर त्यांची. त्यांच्याकडे लक्ष नको देव, तू घे कॅमेरा आणि कर व्हिडिओ. नाही तर असंच दिवस जाणार आणि असंच दुसरा दिवस येणार. ऐक, नाही तर वेळ जाय. ऐक बघा भावानू, पटला तर घ्यावा, बाकी काय नाही. फक्त सांगायचं एवढंच आहे की आत्ता सुरुवात केलं ना तर रिझल्ट तुम्हाला चांगलंच भेटेल. 3 महिने फक्त कर आधी, रिझल्ट तुम्हाला भारीच भेटेल. मी आत्ताशी सुरुवात करतो, मी पण अनुभवच घेतोय. मी काय एवढं क्रिएटर मोठं नाही, पण अनुभव भेटताय ना. आधी भीती वाटायची, पण आता अजिबात नाही वाटत आहे. म्हणून सांगतोय करा रे करा, नाही तर समजू शकतो तुम्ही, नाही तर बेकार हालत आहे पुढं, बेकार हालत आहे कन्फर्म. बघा.